विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। कोल्हापूर उत्तर विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव हे गेल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे। या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जयश्री चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी देण्याची तयारी केली होती, परंतु त्यांच्याकडून ह्या उमेदवारी नाकारण्यात आली। त्यावेळेला भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे ही निवडणूक भारतीय जनता पार्टी लढवणार अशी सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी मागणी आहे। त्याप्रमाणे ही निवडणूक भाजप लढवेल आणि ही निवडणूक जिंकेल सुद्धा। मी भारतीय जनता पार्टीचा गेल्या 28 वर्षापासून कार्यकर्ता आहे आणि 14ची निवडणूक सुद्धा मी लढवलेली आहे। त्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगली मतं या ठिकाणी मी घेतलेली होती। त्यानंतर देवस्थान समितीचं 4 वर्ष मी चेअरमन म्हणून काम केलं, राज्यमंत्री दर्जा मला होता। या ठिकाणी सुद्धा मी चांगलं काम केलेलं आहे आणि एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून, ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून पक्ष मला निश्चितपणे माझ्या या उमेदवारीवरती निश्चितपणे विचार करेल। पण इतर पक्षापेक्षा भारतीय जनता पार्टीची उमेदवारी निवडीची प्रक्रिया वेगळी आहे। या मतदारसंघाचा सर्वे केला जाईल आणि त्यानंतर या महाराष्ट्राची 13 जणांची कोर कमिटी आहे, ती कोर कमिटीमध्ये हा विषय घेतला जाईल आणि त्यानंतर 3 नावं यामध्ये काढली जातील आणि ती दिल्ली पार्लमेंट भाजपच्या बोर्डाकडे ती पाठवली जातील आणि दिल्लीचं पार्लमेंट बोर्ड हे या उमेदवारीवरती नाव निश्चित करेल आणि मग ही निवडणूक लढवण्यात येईल। त्यामुळे भारतीय जनता पार्टी या निवडणुकीसाठी पूर्णपणे सक्षम आहे, कारण गेल्या 2 वर्षामध्ये, 2.25 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारनं या महाराष्ट्राची जी काही अधोगती केलेली आहे, सर्वच कार्यामध्ये त्यांना आलेलं अपयश आहे। या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी या मतदारसंघामध्ये बूथ रचना चांगली आहे, अनेक लोकहिताचे प्रश्न पक्षानं हातात घेतलेले आहेत, अनेक ठिकाणी आंदोलनं केलेली आहेत आणि माझा तर संपूर्ण या मतदारसंघामध्ये सर्व ठिकाणी संपर्क चांगला आहे। त्यामुळे ही निवडणूक आम्ही निश्चितपणे जिंकू अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे आणि आशा आहे की मला ही उमेदवारी पक्षश्रेष्ठी देतील। त्या पद्धतीने मी इच्छा सुद्धा व्यक्त केलेली आहे, पण अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी जो घेतील तो सर्वांनाच मान्य करावा लागेल। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।